मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. इकडे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर स्क्रीन ओपन होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. त्यानंतर तुमच्यासमोर ही स्क्रीन ओपन होईल. तिकडे लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, तुमचा 12 अंकी आधार क्रमांक तिकडे टाकायचा आहे. लाभार्थी आधार क्रमांक. त्यानंतर जो कॅप्चा कोड आहे तो जसेच्या तसा जो तिकडे दिलेला आहे तो तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. समजलं तुम्हाला? तुमचा आधार क्रमांक, लाभार्थीचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड आणि मी सहमत आहे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्यासमोर ही स्क्रीन ओपन होईल. त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती जो आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP सेंड केला जाईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये इकडे टाकायचा आहे. तिकडे आलेलं आहे बघा ऑप्शन OTP टाका असं. या ठिकाणी तुम्हाला तुमचा OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. तुम्ही तुमचा फॉर्म भरत असताना जर वडिलांचा नंबर टाकला असेल आधार कार्ड, तुमच्या आधार कार्डला वडिलांचा नंबर असेल तर वडिलांचा नंबर टाका. जर तुमच्या आधार कार्डला तुमच्या पतीचा नंबर असेल तर पतीचा क्रमांक, आधार क्रमांक तिकडे टाका. जेव्हा फॉर्म भरत होता त्यावेळेस तुम्ही कोणाचा आधार क्रमांक टाकला होता, कोणाचा नंबर टाकला होता, नाव कोणाचं टाकलं होतं, वडिलांचं की पतीचं, तेच तुम्हाला तिकडे टाकावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तिकडे कॅप्चा आहे तो कॅप्चा जशीच्या तसा फिल करायचा आहे. त्यानंतर मी आधार प्रमाणीकरणासाठी संमतीमध्ये मी सहमत आहे या बटनावरती तुम्हाला क्लिक करून सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे या बटनावरती तुम्हाला क्लिक. वडिलांच्या किंवा पतीच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. OTP आधार लिंक मोबाईल क्रमांकावरती पाठवत आहे असं तुम्हाला मेसेज येईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर हे जे दोन्ही प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत या दोघांची उत्तरे हो हीच आहेत की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला होय टाकायचं आहे. आणि त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला होय असंच टाकायचं आहे. हे दोन्ही ऑप्शन तुम्ही टाकल्यानंतर जे खाली माहिती आलेली आहे की उपरोक्त क्रमांक 1 आणि 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जात प्रवर्गामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची जी पण जात आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर तुमची जात प्रवर्गामध्ये तुम्हाला जात निवडायची आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, सर्वसामान्य म्हणजे जनरल, इतर मागासवर्ग म्हणजे OBC. जी पण तुमची जात असेल तुम्हाला ती इकडे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर हा ऑप्शन होय असा तुम्हाला निवडायचा आहे. दोन्ही ऑप्शन तुम्हाला होय असेच निवडायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला खाली टिकमार्क करायचे आहे जो बॉक्स आहे तो आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला मेसेज येऊन जाईल. पूर्ण भरल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज तुम्हाला येऊन जाईल. अशा पद्धतीने तुमची ई-के-वाय-सी पूर्ण होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही समजेल की असं ई-के-वाय-सी कशी पूर्ण करायची आहे ते. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.